इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज सर्वप्रथम गुरुजींचाच म्हणजे श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवस. त्याच्यामुळे सगळे आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि दंडवत प्रणाम करूया. या सत्राला सुरुवात करूया. आजपासून 21 दिवस तरी माझा संकल्प आहे की आपण विनोबा भावे यांच्यावर यांचं जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या सत्राअंतर्गत करू इच्छिते. खरं तर 21 दिवस हे कमीच पडतील. 100 दिवस दिले तर जरा जास्तच आनंद होईल. बघूया कसं होतं ते. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करू. असो, श्री समर्थ म्हणतात, उदंडाचे उदंड ऐकावे, परी प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. उदंडाचे उदंड ऐकावे या ओळीतच आपल्याला कळत असेल, परिप्रत्यय पहावे म्हणजे अनेकांचा अनेक गोष्टी ऐका, परिप्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. पण तुम्हाला जे पटतंय, तुम्हाला जे वाटतंय, तुमचा आत्मा जो सांगतोय ते तुम्ही निवडा, असे ते समर्थ म्हणतात. आणि या ओळी सार्थ ठरतात ते आचार्य विनोबा भावे यांच्या बाबतीत. विनोबाजींनी आयुष्यभर जे काही ज्ञान दिलं ते ज्ञान देताना ते सर्वप्रथम म्हणतात, मी माझे विचार देतोय पण माझी मतं नाही. एका ओळीत केवढा मोठा गूढार्थ आहे बघा. मी माझे विचार देतोय पण कुणावरही सक्ती करत नाही की तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. आणि असंच त्यांचं वागणं, बोलणं आणि कृती होती. निश्चयात्मक कृती होती. असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं की पहिल्याच भेटीत माणूस नतमस्तक व्हायचा. त्यांना हे व्यक्तिमत्व इतकं भारावून जाणारं होतं, इतकं भावून जाणारं होतं. अगदी सहज, सालस, सुंदर असं त्यांचं बोलणं. प्रत्येकाच्या हृदयात राम आहे हा त्यांचा विश्वास होता. कृपा करून आपले व्हिडिओ बंद करा, आपली जबाबदारी आहे स्वातीताई. विनोबाजींचा जे पेहराव जो होता तो बाकीच्या संतांप्रमाणे निश्चितच नव्हता. एक खादीचा, अगदी खूप थंडी असेल तर ते पंचा ओढत असत किंवा सदरा घालत असत, फार बाहेर जायचं असेल तरच. अन्यथा खाली एक पंचा गुंडाळलेला असायचा आणि त्यांना हिरवी टोपी फार आवडायची. हिरवी टोपी त्यांच्या काही फोटोज मध्ये आपल्याला दिसेल. दाढी वाढलेली, केस मानेवर रुळणारे, एक चष्मा, जाडसर चष्मा, असं हे व्यक्तिमत्व. जेव्हा बोलायला लागत तेव्हा अमोघ अशी त्यांची वाणी होती. हा भाग मी भूदान चळवळीच्या अंतर्गत आपल्याशी जरूर हितगुज करीन, जरूर संवाद साधीन. पण तत्पूर्वी सांगू इच्छिते की विनोबांचं व्यक्तिमत्व हे फार वेगळं होतं. विनोबा हे आधुनिक युगातील संत आहेत. 15-20 भाषा त्यांना अवगत होत्या. मराठी नंतर संस्कृत भाषेचं शिक्षण हे त्यांनी स्वतःच अवगत केलेलं होतं. बंगाली भाषेबद्दलही त्यांना विशेष प्रेम होतं. कुठेतरी ते म्हणत की बंगालचा माझा फार जवळचा संबंध असेल. आणि याच्या व्यतिरिक्त उपनिषद, ब्रह्मसूत्रे, शंकर भाष्य, वेद म्हणजे 4ही वेद, पातंजली योगसूत्र, पुराण, बायबल, शिखांचं धर्मग्रंथ, त्याच्यानंतर जैनांचे धर्मग्रंथ, बौद्धांचे, असं सगळ्यांचे धर्मग्रंथ त्यांनी विस्तृतपणे, अगदी सखोलपणे त्याचा अभ्यास केला होता. आणि या धर्मग्रंथांचा फक्त अभ्यास करून ते थांबले नव्हते, तर याचा सार सुद्धा लिहून त्यांनी आपल्याला सुपूर्त केला होता. म्हणजे किती ज्ञान विनोबाजींजवळ होतं. यानंतर केवळ धर्मग्रंथाचा सारच त्यांनी दिला नाही, तर जेवढे महाराष्ट्रात संत होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊली, संत रामदास स्वामी, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सगळे संत, दक्षिणेमधील सुद्धा संत, सगळ्या संतांचा त्यांनी अभ्यास केला. इतकंच नव्हे तर त्यांच्या भजनांचा, त्यांच्या ओवींचा, त्यांच्या आरत्यांचा सुद्धा विनोबांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपल्याला कळतं की विनोबांनी किती सखोलपणे अभ्यास केलेला आहे.
त्यांना भगवद्गीतेवर खूप अगदी अपार श्रद्धा होती. ते म्हणत की जेव्हा सगळ्यांच्या सोबत मी असतो तेव्हा मी भगवद्गीतेच्या पृष्ठभागावर असतो, पण जेव्हा मी एकटा असतो तेव्हा त्याच्या तळाशी असतो. त्यांची आई रुक्मिणीबाई त्यांना विन्या म्हणायची. आणि ती म्हणायची की अरे विन्या, मला हे काही संस्कृत लक्षात नाहीयेत बाबा, भगवद्गीता फार कठीण आहे रे, ते श्लोक मला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांग ना. मग त्यांनी ही गीताई लिहिली. या गीताई बद्दल एका वेगळ्या सत्रात विशेष आपल्याला माहिती देईन. पण याच्यातले पहिलंच आपण पान उघडून जर बघितलं तर त्याच्यावर विनोबा लिहितात पहिल्या पानावर, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणिता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. आईतकच प्रेम या गीताईवर त्यांचं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे असमानता आहे. मुठभर लोकांच्या हातात सत्ता आहे आणि बाकीचे लोक हे गरीब बापडे, त्यांच्यापर्यंत अगदी संधी मिळत नाही, पैसाही मिळत नाही आणि हे उपासमार आहे. मुठभर लोकांच्या हातात सगळी सत्ता आणि खालचे लोक ते अगदीच निम्न तऱ्हेचं जीवन जगतात आहे. यासाठी आपण काय करायचं? आणि मग 1951 साली त्यांनी भूदान चळवळीचा आरंभ केला. ही भूदान चळवळ जी होती ही सगळ्यांना न्याय मिळावा, समाजातील हा जो वर्ग आहे ज्यांना या संधी मिळत नाही, ज्यांना अर्थार्जन ते करू शकत नाही, पोट सुद्धा भरू शकत नाही, अशा लोकांना सन्मानानं स्वाभिमानानं जगता यावं म्हणून विनोबाजींनी ही भूदान चळवळ सुरू केली. तेलंगणातील पोचमपल्ली येथून त्यांनी ही सुरुवात केली आणि 5 करोड जमिनीचा संकल्प केला की आपण 5 करोड जमीन या भूदान आंदोलनातून मिळवू. विनोबाजींना 44 लाख जमीन मिळाले. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म, त्याच्याबद्दल थोडं बोलते की त्यांचं नाव विनायक नरहरी भावे. जन्म 11 सप्टेंबर 1895, कुलाबा तालुक्यातील गागोदा गाव ब्राह्मण कुटुंबात झाला. पिता नरहरी शंभूराव भावे आणि माता रुक्मिणी भावे. माता या कर्नाटक मधील गोडबोले कुटुंबातून आलेल्या होत्या आणि विनोबा हे जे नाव आहे त्यांना मामा फडके यांनी साबरमती आश्रमात दिले आणि तेव्हा म्हणजे विनायकचे ते विनोबा झाले. आई मात्र विन्या विन्या करायची आणि त्याच्यामुळे गावातले सगळे लोकही त्यांना विन्या या नावानंच हाक मारित असत. हे जे कुटुंब आहे हे मूळचे रत्नागिरीचे आणि रत्नागिरीहून मग ते सातारा जिल्ह्यात लांब या गावी आले. तिथून ते वाईला आले आणि वाईहून गागोद्याला आले. हे गागोदा जे गाव आहे हे निसर्गानं असं नटलेलं सुंदर गाव. विनोबा आपल्या गावाचं वर्णन करताना म्हणतात की आमचं जे गाव होतं ते खूप सुंदर, असं निसर्ग प्रत्येक कणाकणात भरलेला आहे असं वाटायचं. आणि प्रत्येक माऊली आपल्या घराच्या समोर ते अंगण, तुम्ही बघा मातीची अंगणं खेडेगावात ग्रामीण भागात बघितलेले असतील, तसं अंगण सारवलेलं असतं, तिथे रांगोळी काढलेली असते, तुळशी असते, तुळशी वृंदावन सारवलेलं असतं, तिथे एक उदबत्ती लावलेली असते, दिवा लावला असतो. असं प्रत्येक घर असं छान सारवलेलं अंगण, तिथे काढलेली रांगोळी, असं मला फार त्याचं आकर्षण वाटायचं असं विनोबा म्हणतात. गावात अत्यंत गरिबी, गरिबी म्हणजे त्याच्याही पलीकडचा शब्द आपल्याला वापरावा लागेल की दारिद्र्य जे काय असतं ते त्या गावात होतं. माणसांच्या अंगात लंगोटी असायची, तेवढाच तो कपडा त्यांच्या अंगावर असायचा. पण ही माणसं गावात मंदिरात सगळी जमायची आणि अगदी सुरेल भजनं आरत्या ते गात असत. लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींचं त्यांना खूप कौतुकही होतं आणि आकर्षणही होतं. हे गाव 80-85 घरांचं.
आणि विनोबाजी 9 वर्ष या गावात राहिले. त्यांचे जे आजोबा होते ते गावचे पाटील. त्याच्यामुळे अनेक व्यक्ती काहीतरी विचारायला, सल्ला घ्यायला आजोबांकडे यायचे. इनामदारांचं घर म्हणजे मोठंच ना. तर असं मोठं घर विनोबांचं सारवलेलं सुंदर मातीचं होतं. आणि आजोबा पूजा करायचे. त्यांना जवळजवळ 1-2 तास पूजेला लागायचे. महादेवाचे भक्त होते. शंभूराव भावे त्यांचं नाव. तर कोणी आलं तर त्याला त्याच्याशी बोलायचं. मग इकडे त्यांचा नामजपही सुरू असायचा, इकडे पूजाही सुरू असायची आणि त्या व्यक्तीशी ते बोलतही असत. विसरून जायचे की आपण जप किती केलाय. मग विनया, अरे मी जप किती केलाय. विनोबा आपले तिथेच आपल्या आजोबांच्या जवळ बसलेले असायचे. मग त्यांना काय लागतं, फुलं लागतात, पत्री लागते, गंध उगाळून द्यावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी ते मोठ्या आवडीने करत. आपल्या आजोबांची आपण सेवा करायला पाहिजे. मग विनोबांचं इतकं लक्ष असायचं की ते बरोबर सांगायचे, तुमचा इतका जप झालाय, तुमचा तितका जप झालाय. मग पुढची माळ ते ओढायचे. आणि जर त्यांनी सांगितलं नाही तर त्यांचा पुन्हा आपले ते नामजप आपला सुरू करायचे. आणि 2-2 तास त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी लागत असे, असं ते म्हणतात. एक खूप सुंदर प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे आपल्या आजोबांबद्दलचा, की आजोबांनी कसे संस्कार माझ्यावर केले. तर एकदा काय झालं की एक आजोबा असंच पूजा करत होते. आता मातीच्या घरात बघा विंचू येतो, साप येतो, हे सगळ्या गोष्टी आपण अनुभवतोच. तर एक विंचू तिथे आला आणि तो विंचू महादेवाच्या तस्वीरीवर येऊन बसला. ज्यांचं कोणाचं लक्ष होतं, ते गावची लोक तिथेच आलेले होते. त्यांचं लक्ष गेलं की अरे बापरे, विंचू आलाय. आणि मग तो माणूस ओरडला, विंचू आलाय, मारा त्याला, मारा त्याला. त्यांनी हात असा केला की नको रे बाबा, थांब. सगळी पूजा केली, अभिषेक केला, चंदन उगालं, फुलं वाहिली, हात जोडले. आणि थोड्या वेळाने तो माणूस पुन्हा म्हणाला की बाबा, तो विंचू आलाय, थांब. तो देवाच्या आश्रयाला आलाय ना, देवाला शरण आलाय ना, मग आलाय आलाय काय करतो. त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे बाबा. तो देवाच्या शरण आलाय. साधा सोपा संवाद, पण त्या वाक्याचं विनोबांवर खूप खोल संस्कार उमटले. की जो परमेश्वराच्या शरण येतो त्याचा आपण सन्मान केला पाहिजे, त्याचा आपण आदर केला पाहिजे. अजून एक गोष्ट, की विनोबा कसे होते, 4 चौघात मिसळणारे. मजूर काम करतात आहे तर तिथे जाऊन त्यांच्याशी बोल, आणखीन कोणाशी तरी संवाद साध. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व लहानपणापासूनच होतं. अतिशय कुतूहल असायचं, अतिशय चिकित्सा प्रत्येक गोष्टीची त्यांना असायची. आणि मग ते एका ठिकाणी गेले. तिथे काम सुरू होतं रस्त्याचं. आणि मजूर दगड फोडत होते. आता इनामदारांचा नातू म्हणून सगळेजण त्यांचं खूप विशेष कौतुक करत. एक मजूर म्हणाला की का रे विन्या, काय बघतो, तुम्हाला दगड फोडताना बघतो. फोडायचंय तुला दगड? हो हो, मलाही फोडायचंय. उतर मग खाली. आणि मग त्या मजुरांनी तो दगड फोडून अशा स्थितीत आणून ठेवला की आता जरा जरी मारला तरी त्याचं 2 तुकडे होते. आणि विनोबा खाली उतरले. विनोबाने हळूच आपला तो काय मारायचा जो असतो ना हातोडा, तो त्याच्यावर हाणला हाणला आणि त्याचे 2 तुकडे आपोआप वेगळे झाले. सगळे लोक ओरडले. ते मजूर, इनामदाराच्या नातवानी दगड फोडला, इनामदाराच्या विण्यानी दगड फोडला, त्यांचं कौतुक करायला. पण हे कौतुक, ही सर त्यांच्या हृदयात उमटली. लहानपणीच त्यांना लक्षात आलं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला शेवटचा प्रयत्न केल्यावर यश मिळतं तेव्हा त्याला डोक्यावर घेतलं जातं, पण बाकीच्यांचा उल्लेखही केला जात नाही. ते पुढे म्हणतात की गौतम बुद्धांबद्दल, शंकराचार्यांबद्दल आपण बोलतो, त्यांच्या यशाबद्दल आपण बोलतो, पण त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या त्यांच्या गुरूंचा आपण उल्लेखही करत नाही. तर त्यांचं योगदानही तेवढंच महत्वाचं होतं. हा ठसा विनोबाजींवर
अगदी लहानपणी उमटल्या. अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत. मला असं वाटतं हे सत्र संपूच नाही. हे अविरतपणे सुरू असावं आणि विनोबाजींवर माझ्याकडून बोलवून घ्यावं त्यांनी. कारण अ, शेवटी विनोबाजींच्या या तीर्थक्षेत्रातच आम्ही राहतो ना. विनोबाजींचं गाव हे पवनार आणि आम्ही राहतो वर्धेला. एक 15-20 मिनिटाचाच रस्ता. त्याच्यामुळे मला असं वाटतं या आधुनिक संताचं दर्शन आम्हाला झालं, सहवास मिळाला. लहानच होते, 10-12 वर्षाचेच होते, पण एवढं दर्शन होणं हेही महत्वाचे. मी सगळ्यांना विनंती करते, आपण आज या ऊर्जेशी एकरूप होऊन जाऊया आणि वेगळ्या प्रकारचं ध्यानात आपण प्रवेश करूया. आपले ऑडिओ कृपा करून पुन्हा एकदा तपासून घ्या की सगळे ऑडिओ बंद आहेत की नाही. व्हिडिओ सुरू ठेवा म्हणजे ही ऊर्जा भरपूर प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपली मान, कंबर, पाठ या सगळ्यांना जे दुखत असेल, शरीरात कुठे वेदना असेल, ती आज निघून जाणार आहे एवढा विश्वास ठेवा. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. सगळ्यांनी कृपा करून एकदा बसण्यापूर्वी आपले ऑडिओ तपासून घ्या. कुसुमावशी तुमचा बंद आहे ना? बंद होता माझा. हा, थँक्यू मावशी. एकदम शांत. मातोश्रीच्या ध्यान मंदिरात एका भव्य पिरामिडच्या खाली आपण सगळेजण वर्तुळाकार बसलेलो आहोत. आवाहन करते, मेरे दोस्त और गुरु ब्रह्मश्री पितामह बद्री सर, बाबा समर्थ रामदास स्वामी, आचार्य विनोबा भावे, महावतार बाबाजी, सूर्यनारायण भगवान, महादेव आणि महादेवी, आधी आपला श्वास बघा मास्टर्स. एक दीर्घ श्वास आपल्या बेंबीपर्यंत म्हणजे मणिपूर चक्रापर्यंत घ्या आणि इथून हळूहळू तो बाहेर काढा. जोशी ते आपला ऑडिओ बंद करा प्लीज. पराग जोशी, ऑडिओ बंद. एक पुन्हा श्वास घ्या. ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरातील रंध्रात पोचलेली आहे आणि श्वास सोडताना जी काही वेदना आहे, सल आहे,
ती निघून गेलेली आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सूर्यदेवाचा संपूर्ण प्रकाश, ऊर्जा आपल्या शरीरातील संपूर्ण, अगदी पावलापासून बघा, संपूर्ण शरीरात पसरलेली आहे ही ऊर्जा. आणि जे काही नकारात्मक विचार आहेत, जी काही मनात असलेली भीती आहे, ती श्वासावाटे बाहेर काढून टाका. संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर. या क्षणी आपले संपूर्ण शरीर हे शिथिल झालेलं आहे. शांत झालेलं आहे. प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात, आपल्या कोशांमध्ये वाहते आहे. आपल्याला ज्यांना ध्यानात बोलवायचंय त्यांना हाक मारा आणि जोडून घे. ही हाक हृदयापासून असू देत. पाच पायऱ्या उतरा. 5, 4, 3, 2, 1, 0. इथे आपण पवनारच्या आश्रमात आलेलो आहोत. आणि विनोबाजींच्या कुटीसमोर आपण सगळे ध्यानस्थ बसलेलो आहोत. या ऊर्जेशी एकरूप झालेलो आहोत. विनोबाजी आपल्या समोरच एका खादीच्या आसनावर बसलेले आहेत. खाली चटई आहे, त्यावर एक आसन आहे. चारी बाजूनी झाडं, पाखरांची किलबिल, कोकिळेचं कुहू कुहू करणं, गोड आवाज.
शांत. आज आपल्या दोन्ही कानामधून ऊर्जा महसूस करा आणि ही ऊर्जा राम या मंत्राने आपल्या मानेतून स्पायनल कॉर्डच्या माध्यमातून खालपर्यंत जाणार आहे. याच्या आधी ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर आपण पसरवून घेणार आहोत. आधी ब्रह्मरंध्रातून आणि नंतर दोन्ही कानातून. लक्ष आपल्या ब्रह्मरंध्रावर. ब्रह्मरंध्रातून ही संपूर्ण ऊर्जा, सूर्याचा सोनेरी प्रकाश आपल्या पावलांमध्ये गेलेला आहे. मास्टर्स, आपल्या पावलांमध्ये तो पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. ओम म्हणून खालच्या पावलांमध्ये भरायचा. राम म्हणेल तेव्हा गुडघ्यात भरा आणि पुन्हा ओम म्हणेन तेव्हा आपल्या मूलाधार चक्रात तो भरून घ्यायचा आहे. पहिल्या ओमला दोन्ही पावलं आणि पोट. लक्ष पावलांवर. आता संपूर्ण लक्ष आपल्या गुडघ्यांवर. प्रचंड सूर्यदेवाची ऊर्जा आपल्या गुडघ्यांमध्ये गोलाकार फिरते. एक एक पेशी परत मोकळी होते. जो दुखावलेला भाग आहे तो लाल रंगाचा आहे आणि तो लाल रंगाचा भाग सूर्याच्या किरणांनी हील होतोय. आपोआप नॉर्मल होत आहे ही सगळं. मनाने त्या भागावर जा, गुडघ्यांवर.
आणि बघा सगळ्या वेदना थांबल्या आहेत. वर या. मूलाधारापर्यंतची जागा प्रकाशाने भरवून घ्या. आता टेंबीच्या खाली 4 बोट म्हणजेच आपलं स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर आणि अनाहत. लक्ष स्वाधिष्ठान चक्राकडे. थोडं वर या. मणिपूर चक्राकडे लक्ष. अनाहत चक्र म्हणजेच आपलं हृदय. मधोमध बघा. संपूर्ण हृदय भरून गेलेलं आहे. गळ्याजवळ म्हणजेच विशुद्ध चक्राजवळ या. फील करा की संपूर्ण पार्ट, स्पायनल कॉर्ड, सगळी ऊर्जा, खांदे, दोन्ही हात पसरलेली आहे. थोडं वर या. भ्रुकुटीजवळ, ज्याला आपण कूटस्थ म्हणतो, आज्ञा चक्र, दोन्ही भिवयांच्या मध्ये.
आता सहस्रारावर या. डोक्याच्या अगदी वर मध्यबिंदूवर सगळे लक्ष. सगळ्या स्पंदनांना महसूस करा. आता आपण पूर्णपणे शांत झालेलो आहात. ब्रह्मरंध्रातील ऊर्जा संपूर्ण शरीरात प्रवाहित होते. ही ऊर्जा आणखीन वाढलेली. जिथे ज्यांचे गुडघे दुखतात त्या गुडघ्यांना बघा. ज्यांचा उजवा डावा हात तिथे बघा. ज्यांना पावलात कमजोरी वाटते त्यांनी आपल्या पावलात न्यावा. ज्यांना पाठ मान फील करा. मास्टर्स, ही ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे आणि ऊर्जा मल्टिप्लाय होते. पाठीचा वरचा भाग बघा. एक एक परत आपली मोकळी मोकळी होते. मानेमध्ये तर कमालीची गोल फिरते. संपूर्ण शरीरात एखाद्या धबधब्यासारखे आत आत आत. ज्यांचे डोळे दुखतात त्यांनी संपूर्ण ऊर्जा डोळ्यात फील करावी. इतकी प्रचंड ऊर्जा आहे की डोळ्याच्या जे सगळे विकार आहेत ते विकार सुद्धा या ऊर्जेने हील होतात. हा भाव आपल्या हृदयात ठेवावा. स्पायनल कॉर्डवरून ही ऊर्जा हळूहळू हळूहळू उतरते. जसे आपण पायऱ्या उतरतो अगदी अलवारपणे. फील करा मास्टर्स. कमरेपर्यंत. ज्या ज्या माऊलींना कमरेचं दुखणं आहे त्या माऊलींना एकदम सगळ्या नसा अशा मुलायम झालेल्या वाटतात. ज्या ताठरल्या होत्या त्या सगळ्या नसा एकदम शिथिल शांत. आता आपल्या दोन्ही कानांमधून हिरव्या रंगाची ऊर्जा, जी सोनेरी
रंग तर आहेच, पण त्याच्यात हिरवा रंग मिसळला गेला आहे आणि तो दोन्ही कानांमधून आपल्या मानेतून स्पायनल कॉर्डकडे जातोय. फील करा मास्टर्स. आधी डाव्या कानाकडे लक्ष द्या. तुम्ही बघा, ही ऊर्जा तुमच्या डाव्या कानातून मानेतून शिरून डाव्या बाजूचा जो पाठीचा भाग आहे त्या भागापर्यंत, खालच्या भागापर्यंत महसूस करा. पूर्ण डावा भाग हा शांत झालेला आहे. आता ते संपूर्ण मागच्या भागातून पावलापर्यंत वळती करा. हे तुम्हाला समोरही लक्षात येईल आणि मागेही लक्षात येईल याची स्पंदना. कमरेच्या तिथे बघा, आपल्याला खाली न्यायची आहे. राम 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 संपूर्ण डावा पाऊल डावा भाग बघा. पावलापर्यंत आता उजव्या कानातून पुन्हा हे रामनाम आपण हळूहळू मानेच्या उजव्या भागातून उजवा खांदा, उजवा हात आणि उजवी बाजू, एक बार डावी बाजू बघून घ्या. डावा कान, डावा खांदा, हात आणि पूर्ण डावी बाजू आपली शिथिल झालेली आहे, शांत झालेली आहे. तिथली वेदना गेलेली आहे. तसेच उजव्या भागातून हा हिरवा प्रकाश, सोनेरी प्रकाशाबरोबर आत घ्या. रामनामा बरोबर हा
खाली खाली न्या. राम 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 राम. पूर्ण खांद्यातूनही फिरवून घ्या आणि हाही भाव ठेवा की उजव्या बाजूला हा खाली खाली ही ऊर्जा जाते. राम 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 राम. कमरेपर्यंत आपण आला आहात. खाली उतरवा. राम 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 राम. पूर्ण पावलात बघा. राम. आता ब्रह्मरंध्रातून संपूर्ण प्रकाश हा तुमच्या मानेच्या मागच्या भागातून स्पायनल कॉर्ड आणि मूलाधारापर्यंत जातो. लक्ष ब्रह्मरंध्रावर. उजवा भाग अनेकांचा दुखत होता असं लक्षात येत आहे. आता शांत झालेला आहे, शिथिल झालेलं आहे. एक वार डावा आणि उजवा भाग शांत झालेला आहे. नजर फिरवून घ्या. ब्रह्मरंध्रावर या आणि ओंकार जो आहे तो आपल्याला पूर्ण आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये मागच्या बाजूला मूलाधारापर्यंत न्यायचे.
आपल्या शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव 1,72,000 नाड्या संपूर्ण शांत झालेल्या आहे. सगळ्या वेदना कायमच्या मुळासकट निघून गेलेल्या आहेत. एकदम शांत. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय
शंभो शंभो महादेवाय ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। जनावान करते ब्रह्मश्री पितामह पृथ्वी सर बाबा श्री समर्थ रामदास स्वामी महातार बाबा जी आचार्य संत विनोबा भावे जी बाबा सूर्यनारायण भगवान महादेव आणि महादेवी आपल्याला कोटी कोटी दंडवत प्रणाम करते आणि या ग्रुपच्या वतीनं हृदयापासून बाबा मस्जिद ऊर्जा इतकी प्रचंड आहे की आज आपल्याला डोळे उघडायला सुद्धा जरा अवघड जाईल। ही ऊर्जा हळूहळू कमी व्हावी ही प्रार्थना करते, म्हणजे आपल्याला चेतनतेकडे येता येईल। बाबा सजगतेने अगदी हळूवारपणे आपले हात जे गुंफलेले हात आहेत ते हळूवार सोडवा मिस्ट्रेस, आपल्या हृदयावर ठेवा।
आणि नंतर डोळ्यांवर ठेव. 5 4 3 2 1 0. आपल्याला आपल्या आई वडिलांना आणि आपल्या गुरूंना माझे प्रणाम. शतशः कोटी कोटी. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. या विश्वातील सगळ्या मुली, सगळ्या स्त्रिया सुरक्षित आहेत. गायी, वासरं, गुरं सुरक्षित आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, सैनिक, कारागीर, कामगार आनंदात आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हा व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ होता. अनेकांच्या कमरेचे आणि पाठीचे दुखणे दूर होण्यासाठी. हा बोला मीनाताई. अनम्यूट केलंय मी तुम्हाला आता. हा आज आहे ना मला निळा कलर हिरवा कलर दिसला. आपले ऑडिओ एक एक करून सुरू करावे. कृपा करून सगळ्यांनी ऑडिओ नका सुरू करू. धन्यवाद वहिनी. ऑडिओ आता बंद करावा. ऑडिओ बंद करावा. हा मीनाताई. हा बोलते मी. येतोय आवाज ऐकू? हा हा येतोय. हा खूप छान ऊर्जा मिळाली. आणि शेवटी जे घेतलं तुम्ही शंभूचं ते अगदी आज्ञाचक्रावर पूर्ण मी एकरूप झाले होते. शंभूची सगळी फॅमिली, महादेव, महादेवी, कार्तिक स्वामी सगळ्या आपापल्या वाहनांसारखे होते, वाहनांसह. आणि मी त्या पिंडीला मिठी मारली आहे आणि ध्यान लागलं. आणि मग असं वरती वरती ज्योत चालली. आणि मग मोरपीस असं उडत चाललंय वरती. आणि मग त्याच्यानंतर मला फक्त एक पोपट दिसला बर्फात. कुठं उंच उंच गेले आणि कुठं पोपट दिसला. आणि मग तुमचं ते पूर्णमिदम ऐकू यायला लागलं. खूप छान आला अनुभव. ऊर्जा इतकी शेवटी वाढली होती की मला शेवटचं बोलता येत नव्हतं. इतकं कठीण झालं. त्यावेळेस मात्र मग पुन्हा जरा सावध होऊन मग ते पोपट दिसला मला. त्याचं काय कळलं नाही. धन्यवाद. आत्मवंदन. संध्याताई देसाई, कृपया हात वर करून आपण बोलावा एवढीच विनंती. संध्याताई देसाई नमस्कार. अनम्यूट करा प्लीज. सर्व शरीर प्रकाशमय झालं होतं. येतोय माझा आवाज? येतोय? हा येतोय तुमचा आवाज. हा. आणि पायाचं दुखणं, कमरेचं दुखणं एकदम असं म्हणजे कमी 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 होत गेलं. कालच मी प्रवास करून आले. कोल्हापूर पर्यंत गेले होते. महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करून आले होते. तर मला अतिशय ऊर्जा जाणवली. आणि सर्व माझं शरीर वगैरे एकदम बरं झालंय असं वाटत गेलं. धन्यवाद. धन्यवाद. नेक्स्ट. आवाज येतोय? हा येतोय, बोला. हा नमस्कार ताई. खूप ऊर्जा होती आज. आणि फायनल कॉर्ड वर पण खूप छान प्रोसेस झाली. धन्यवाद ताई. धन्यवाद.
छान छान ताई. अजून कोणाला बोलायचंय? बोलू हा सुताताई बोला बोलू मावशी. हा नमस्कार, बोला. मला खूप छान ऊर्जा भरपूर आहे आणि तुम्ही स्पायनल कॉर्डवर जी प्रोसेस केली ना इतकी छान झाली. आणि माझं हम्म. परवा पण बोलले होते पाठ कमर वगैरे इतकं छान वाटते ना आणि प्रोसेस असं जाणवत होतं की होते हम्म. आपल्या पाठीवर कमरस त्या मणक्यावर संपूर्ण प्रोसेस हम्म. होते हे जाणवत होतं. आणि इतकं छान वाटते ना आता खरोखर ते हम्म. सगळं दुखणं दूर झालंय हे जाणवते मला. आणि खूप धन्यवाद आणि भरपूर ऊर्जा आहे इथे. खूप छान वाटते. धन्यवाद माऊली खरंच. असं वाटतं काय तुमच्या हातात जादूच आहे. खरं मला कळत नाही एवढं कसं लगेच होतं. आणि खरंच खूप धन्यवाद माऊली खरंच. काय शब्द नाहीत आमच्याकडे तुमच्यासाठी बोलायला खरंच. हे ध्यान कसं लागलं आमचं आणि काय तुमच्यामुळे खरंच काही समजतच नाही. धन्यवाद माऊली धन्यवाद. खूप छान. हम्म. ताई मी सुनंदा ताई. बोलते. हा हा बोला. आज फार ऊर्जा जाणवत होती. फार छान वाटलं. अगदी जिथे जिथे मला हवी होती ऊर्जा, जिथे जिथे माझे हम्म. खांदे वगैरे दुखतात, तिथे मला फार जाणवत होतं. प्रकाश सगळीकडे फिरतोय. माझं सगळं दुखणं बाहेर बाहेर जातंय असं वाटत होतं. फार छान वाटतं. ऊर्जा पुष्कळ झाली. धन्यवाद. धन्यवाद माऊली. फार छान वाटलं. पटापट जरा हात वर केला तर बरं होईल. अजून कोणाला बोलायचंय? आपल्या मावशी येत नाहीत का सरिता मावशी सध्या? मला दिसल्या नाही खूप दिवसात. अजून कोणाला बोलायचंय? सध्या नाहीये बहुधा ती. हा ममता. नमस्कार हृदयामध्ये ताई. हा मला बोला. म्हणजे आज एवढंच शेअर करायचंय. ऊर्जा तर खूपच जास्त होती पण ह्याचं खूप नवल वाटतं की आपल्याला काय दुखतंय हे आम्हाला सांगायची पण गरज वाटत नाही. इतकं ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचवलं जातं. म्हणजे 2-3 दिवस एवढी कंबर दुखत होती आणि असं वाटत होतं की हे हीट वेव्ह आहे त्याच्यामुळे त्रास होतोय. पण आपण जर भगवंतावर सगळं सोडून दिलं तर तो आपली सगळी काळजी घेतो. याचा अर्थ हे प्रत्यंतर आलं की आम्हाला तुमच्यापर्यंत मेसेज सुद्धा देण्याची गरज पोचत राहत नाही. इतकं सहज सगळं होऊन जातंय काम. खूप खूप आभारी आहे तुमच्यामुळे ह्या ग्रुपमुळे. म्हणजे काय नय्या तडीस नेणार अशी खात्री झालीये. कुठे असता? मी पुण्यातच असते. अच्छा. मुग्धाताई. धन्यवाद. धन्यवाद. मुग्धाताई. मुग्धाताई बोलता आहात ना आपण? हा ऑडिओ नमस्कार. सुरू करा. हा हो नमस्कार. मी नागपूरला असते आणि हा माझा सध्या लिगामेंट टियर झालाय माझा डाव्या पायाचा. तर हा मी इतकं रेग्युलर नाही जॉईन करू शकत आहे. काही काही अडचणी असतात तर. पण आज हम्म. असले मी तर आज पहिल्यांदा मी जागी पण होती आणि झोपलेली पण होती. अशी वेगळी अवस्था होती. तुम्ही जे जे म्हणत होता ते सगळं मला ऐकायला येत होतं आणि आपण मान हलत होती माझी आणि छान वाटलं. म्हणजे जे दुःख होतं मी पाय लांब करून बसते सध्या तर जिथे दुखणं होतं जेव्हा बसायच्या अगोदर ते नंतर कमी झालं आणि मी जेव्हा उठले तेव्हा बिलकुलच थांबलेलं होतं म्हणजे दुखणं. छान वाटलं. तुम्ही हा व्हिडिओ जरी पुन्हा पुन्हा केला हा तरी तुम्हाला तुमचं दुखणं कमी होईल हा विश्वास मी देऊ शकते. बरं बरं ठीक आहे. ममता. ताई नमस्कार. नमस्कार. मला एक ना असे ऋषी दिसले. त्यांच्या मागे असा प्रकाश होता पण त्यांचा चेहरा नाही दिसला मला. त्याच्यानंतर खूप हिरवळ दिसली. हिरवळ एकदम दिसत होती आणि इथे ना हृदयामध्ये ना असं जड इथे प्रेशर आहे खूप असं जाणवत होतं. म्हणजे जी ऊर्जा होती ती सगळी इथेच होती जास्त.
असं जाणवत होतं. त्याच्यानंतर एक ना असं छताला काचेचे हे येतात नाही, ते लावतात, ते घरात पण लावतात बरं, त्याच्यामध्ये ना रिफ्लेक्शन दिसलं. कोणाचं रिफ्लेक्शन ते नाही दिसलं व्यवस्थित मला, पण रिफ्लेक्शन दिसत. आणि ती ना लोटस कमळ असतात ना, ती फुलं होती ती वरती लावलेली, जी काचेने सजवतात ना. मे बी तेव्हा तुम्ही असं म्हणत होतात की ते कमळाच्या रिलेटेड काहीतरी बोलत होता. मला आठवत नाहीये ऍक्च्युअली खूप क्लिअर. आणि असं खूप शांत आणि मस्त वाटतंय. जेवढं आठवतंय तेवढं सांगते. मला आठवत पण नाहीये बरंचसं, पण खूप शांत वाटतंय. अजूनही जरा पाठीत ऊर्जा आहे असं जाणवतंय मला जरा. छान. खूप खूप उज्ज्वला ताई. थँक्यू. उज्ज्वला हा, ताई. नमस्ते ताई. हा, नमस्ते. नमस्ते ताई. मला सुरुवाती ते आवाज. की एक कोणीतरी लेडी. हॅलो, आवाज हा, येतोय का आता? येतोय हॅलो येतोय. का? हा, हा, मी हा. माझा व्हिडिओ बंद करते म्हणजे आवाज येईल. नेटचा थोडा नाही, प्रॉब्लेम आवाज आहे. येतोय ताई तुमचा, येतोय. हा, तर सुरुवातीला काय झालं, तुमचं हे सगळं आपण आवाहन केल्यानंतर ना, एक म्हणजे लेडीज होती आणि तिच्या लेडीजच असावी, कारण तिने ते जे काही अंगात घातलेलं होतं ना, ते लेडीज होतं. आणि ती स्कूटीवर होती, जांभळ्या रंगाची स्कूटी होती. आणि ती डावीकडे वळत होती, उजवीकडून एक मोठी गाडी येत होती. त्यांचा डॅश झाला. तर हे काय अपेक्षित नव्हतं, कसलं काही नव्हतं. पण मग मी पुन्हा ते त्यांच्यासाठी प्रार्थना केली. पुन्हा ते रिवाइंड केलं चित्र माझ्या मनाने, आणि ते सगळं काही शुभ होऊ देत अशी प्रार्थना केली. पण हे एक वेगळं चित्र मला दिसलं आज, आणि ते मला असं वाटलं शेअर करावं, म्हणून मी केलं. आणि नंतर खूप छान ध्यान झालं. अगदी सहस्त्रावर शेवटचा जो ओम घेतला तुम्ही, तर तो ओम म्हणजे माझ्या सहस्त्राला अक्षरशः म्हणजे पाईप गेल्यासारखा असा गरम वाफ आणि तो ओमच्या व्हायब्रेशन खूप छान जाणवल्या. खूप धन्यवाद ताई. छान केलं तुम्ही आणि की ते पुन्हा प्रकाश तुम्ही वगैरे तर ते दृष्टी समोर. नेहमीच आहे. हा, नाही, तुम्ही जे हो, आज केलं ते ते चांगलं केलं रिवाइंड की केलं तुम्ही. म्हणजे हा, चांगलं केलं तुम्ही. हा, धन्यवाद. अजून कोणाला बोलायचं असेल तर काही क्षण थांबते. मी निरोप घेऊ आपला. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद.